बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थही आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात मोठ्या संख्येनं भुजबळ समर्थकांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण ओबीसी समाज जमण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीनं करण्यात आलाय। जागोजागी भुजबळांचे बॅनर, समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आलेत। अनेक समर्थकांनी शरीरावर भुजबळांचे टॅटू काढून या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार जयदत्त क्षीरसागर, धावपटू कविता राऊत देखील या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती मिळते आहे। दरम्यान काय वाटतं भुजबळांच्या समर्थकांना जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। भुजबळांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चासाठी विशेषतः मराठवाड्यातून मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। आता हे सगळे लोक आपण बघू शकतोय। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक जिल्ह्यातले लोक आता माझ्यासोबत आहेत। अनेकांनी मी भुजबळ असल्याच्या टोप्या घातल्या आहेत डोक्यावर, कुणी छातीवर स्टिकर लावलेले आहेत, नवे पर्व ओबीसी सर्व, आणि भुजबळांच्या समर्थनासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सगळी लोक आलीत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। ओबीसी समाज हा इतका दुखावला गेलेला आहे सध्याच्या परिस्थितीत की ओबीसी समाजाला प्रत्येक यांनी टार्गेट केलेलं आहे आणि ओबीसी समाजाचं आरक्षण कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही समाजाने मागू नये हीच आमची एक महत्त्वपूर्ण मागणी या ठिकाणी आहे। सर, आम्ही अहमदनगर जिल्ह्यातून आलेलो आहे। आमची मागणी आहे की ओबीसी मधून 1% सुद्धा इतर समाजाला आरक्षण देऊ नये आणि भुजबळ साहेबांना लवकरात लवकर सोडावे, बस एवढीच आमची मागणी। बस साहेब, मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे। आमच्या भुजबळ साहेबांना तुम्ही कृपया करून सोडा। आमच्यावर खूप अन्याय चाललेला आहे एक प्रकारचा साहेब। भुजबळ साहेबाचा आम्ही समर्थक आहे। आम्हाला आरक्षण नको। जो माणूस आमच्यासाठी लढला त्यांना फक्त तुम्ही सोडवा, माझी विनंती आहे साहेब। फक्त भुजबळ साहेबाला सोडवा। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये फक्त भुजबळ साहेबांचा हात नव्हता, तर बाकीचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्रिमंडळ असतील, सनदी अधिकारी असतील, यांच्यामध्ये काय सहभाग, यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने अटक करून आणि डायरेक्ट त्यांच्यावरती जामीन न देता आतमध्ये ठेवणं हे पहिलीच व्यक्ती का? तरी आमचे ओबीसीचे दुसरे नेते मुंडे साहेब आणि दुसरे भुजबळ साहेब एका सिंहाचा अंत झाला तरी आम्ही दुसऱ्या सिंहाचा आता या ठिकाणी अंत होऊ देणार नाही। भुजबळ साहेबांना जे 6 महिन्यापासून जे सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे, अनेक प्रकारचे घोटाळे झाले। सिंचन घोटाळा बघा तुम्ही, बरेच तुम्ही विजय मानल्यासारखा 9,000 कोटीचा माणूस जर घोटाळा करून जर प्रतिष्ठेत जाऊ शकतो आणि साधा 870 कोटीचा घोटाळा आहे, तुम्ही त्या माणसाला 6 महिने डांबून ठेवलेलं आहे। आम्ही शिंदखेडा तालुक्यातून आलेलो आहे। जवळजवळ 1000 गाडी राहिलेली आमची। आज आम्ही मूक मोर्चा केलेला आहे, पण आज जर साहेबाला सोडलं नाही तर याचे परिणाम वाईट होतील। शासनाला याचे परिणाम वाईट भोगावे लागतील। हे मोठ्या प्रमाणावर भुजबळ समर्थक होते की जे सांगतायत, त्यांच्या भावना व्यक्त करतायत। अनेकांना अश्रू अनावर झाले। भुजबळांना राजकीय सुडबुद्धीतून गोवण्यात आलेलं आहे आणि कुठलेही गुन्हे सिद्ध झाले नसतानाही त्यांना कारागृहात ठेवले असे यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळे भुजबळांच्या अटकेबरोबरच ओबीसींच्या आरक्षणाच्या सुरक्षिततेसाठी हा मोर्चा असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यासाठी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज जो आहे तो एकवटलाय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।